नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही तूर लागवड करणार असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप 5 तुरीचे बियाणे सांगणार आहे। यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार चांगले उत्पादन देणाऱ्या तुरीच्या व्हरायटीज सांगणार आहे आणि सोबतच लाल तूर आणि पांढरी तूर या दोन्ही प्रकारच्या वाणाच्या व्हरायट्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। तर यामध्ये आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीच्या व्हरायट्याबद्दल। तर पांढऱ्या तुरीमध्ये सर्वात पहिली जी व्हरायटी आहे ती म्हणजे BDN 711। तर आता ही जी व्हरायटी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर येथे विकसित झालेली ही व्हरायटी आहे आणि ही जी व्हरायटी आहे लागवडीपासून 155 ते 160 दिवसात काढणीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच हे जे वाण आहे मध्यम कालावधीचे वाण आहे। काळी ते भारी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता। कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा तुम्ही या व्हरायटीची निवड करू शकताय। शेंगा धारण करण्याची क्षमता सुद्धा चांगली आहे। तुम्ही जर योग्य नियोजन केले तर तुम्हाला 10 ते 12 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे। तुरीमध्ये जास्त प्रमाणात येणारा मर रोग किंवा वांज रोग या रोगाला प्रतिकार असलेली ही व्हरायटी आहे आणि या व्हरायटीची खासियत म्हणजे कमी पावसात सुद्धा तग धरून राहणारी ही व्हरायटी आहे। म्हणून तुम्ही यावर्षी या व्हरायटीची लागवडीसाठी निवड करू शकताय। त्यानंतर पांढऱ्या तुरीमध्ये दुसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे गोदावरी नावाची रिसर्च व्हरायटी आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही जी व्हरायटी आहे विकसित केलेली आहे। हे जे वाण आहे लागवडीपासून 160 ते 170 दिवसात काढणीस आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजेच हे मध्यम कालावधीचं वाण आहे। काळी ते भारी जमिनीसाठी तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकताय। जर तुमच्याकडे पाण्याची सुविधा असेल आणि बागायती क्षेत्र असेल तर अशा जमिनीसाठी तुम्ही याची निवड जी आहे ती करू शकता। ही जी व्हरायटी आहे मर रोगास प्रतिकार असलेली व्हरायटी आहे आणि तुम्ही जर योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्हाला 14 ते 15 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे। म्हणून तुम्ही यावर्षी या व्हरायटीची लागवडीसाठी निवड करू शकता। पांढऱ्या तुरीबद्दल मी तुम्हाला 2 व्हरायट्या सांगितलेल्या आहेत। आता बघूया आपण लाल तुरीच्या व्हरायट्याबद्दल। तर यामध्ये सर्वात पहिली जी व्हरायटी आहे ती म्हणजे BDN 716। तर आता ही जी व्हरायटी आहे लाल तुरीमध्ये अतिशय जबरदस्त अशी व्हरायटी आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर येथे विकसित झालेली ही व्हरायटी आहे। लागवडीपासून 145 ते 155 दिवसात काढणीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच हे लवकर येणारे वाण आहे। काळी ते भारी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकताय। कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी तुम्ही याची लागवड करू शकताय। शेंगा लागण्याची क्षमता सुद्धा चांगली आहे। मर रोगास सुद्धा काही प्रमाणात प्रतिकार असलेली ही व्हरायटी आहे आणि याचे जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला 14 ते 15 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे। म्हणून तुम्ही यावर्षी लागवडीसाठी या बियाण्याची निवड जी आहे ती करू शकता। त्यानंतर लाल तुरीमध्ये दुसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर कंपनीची चारू। तर आता ही जी व्हरायटी आहे लाल तुरीमध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेली ही व्हरायटी आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बऱ्यापैकी लागवडीपासून 160 ते 165 दिवसात काढणीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच हे मध्यम कालावधीचं वाण आहे आणि याची लागवड जी आहे तुम्ही मध्यम ते भारी जमिनीसाठी करू शकताय। या व्हरायटीची फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे शेंगांची संख्या सुद्धा आपल्याला जास्त मिळते आणि या वाणाला एकसारखी शेंगधारणा होत असल्यामुळे एका वेळीस काढणीस आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि या व्हरायटीची लागवड तुम्ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी करू शकताय आणि तुम्ही जर योग्य व्यवस्थापन केले तर 14 ते 15 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे। तर या व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकताय। त्यानंतर लाल तुरीमध्ये तिसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे ग्रीन गोल्ड कंपनीची गोल्ड 100। तर आता ही जी व्हरायटी आहे अतिशय उत्कृष्ट नवीन व्हरायटी गेल्या 2-3 वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांचा अनुभव सुद्धा या व्हरायटी बद्दल चांगला आहे। तर आता ही जी व्हरायटी आहे साधारणपणे लागवडीपासून 150 ते 155 दिवसात काढणीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच हे लवकर येणारं वाण आहे। याची लागवड जी आहे तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये करू शकताय आणि या व्हरायटीला जास्त फांद्या फुटत असल्यामुळे शेंगा सुद्धा जास्त लागतात आणि ही जी व्हरायटी आहे तुम्ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी करू शकताय आणि या व्हरायटीचे जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केले तर 10 ते 12 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी तुम्हाला ही व्हरायटी आहे। म्हणून तुम्ही यावर्षी लागवडीसाठी या व्हरायटीची सुद्धा निवड करू शकताय। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या टॉप 5 बेस्ट तुरीच्या व्हरायट्या ज्या मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला। तर यापैकी तुमच्या आवडीचं वाण कोणतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही मागील वर्षी कुठल्या बियाण्याची लागवड केली असेल त्यामध्ये प्रति एकरी जास्तीत जास्त उत्पन्न जर घेतलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल।
तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, जे काही विद्यापीठाने विकसित केलेले वाण आहे त्यांची काही कंपनी नसते किंवा ते स्वतः सुद्धा ते बियाणे जे आहे ते पुरवत नाही. तर ज्या काही प्रायव्हेट कंपनी आहे ते त्या बियाण्याचं उत्पादन घेते किंवा प्रोडक्शन घेते आणि ते कंपनीच्या नावाने पॅक करून त्याची विक्री करतात. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्या बियाण्यांमध्ये फसू नका. ज्या काही नामांकित किंवा स्टँडर्ड बियाण्याच्या कंपन्या आहे अशाच कंपन्यांकडून तुम्ही विद्यापीठाचे बियाणे खरेदी करा. ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.